तर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती। त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एक घोषणा केली आहे। आता फक्त गरीब शेतकऱ्यांनाच 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे। नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय एबीपी माझा। चंद्रशेखर बावनकुळे आज बोलताना म्हणाले की ज्या शेतकऱ्यांकडे गाडी, बंगला किंवा फार्म हाऊस आहे अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही। थोडा वेळ होईल पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जाणार अशी घोषणा केली होती। पण आता सरकार या कर्जमाफीमध्ये काही निकष ठरवत आहे आणि त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने कर्जमाफी केली जाणार आहे। त्यामध्ये आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार, त्या संबंधित जो GR आहे तो लवकरच काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर शेतकरी कर्जमाफी होणार आहे। तर सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।